ओके. 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 तर आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास कशाचा करतो तो आपण अभ्यासलो होतं की सिंपल सेंटेन्स कसं बनवायचं. पुष्कळच्या वेळेस काय होते की आपल्याला कोणी म्हणतं की हे दोन सेंटेन्सेस आपल्याकडे आहेत, मग दोन सेंटेन्सेसचा मला तू एक सेंटेन्स तयार करून दे. ते देखील एक काय आहे, एक आर्ट आहे, कला आहे. ठीक आहे. तर लँग्वेज बोलताना आपण काही असं प्रत्येक वेळेस असं बोलत नाही. कधी कधी आपण त्याच्यामध्ये सेंटेन्सेस मिक्स देखील करतो एकमेकांसोबत. तर क्लॉजचा जो वापर आहे, आपण क्लॉज ज्याला म्हटलं होतं आपण सिंपल कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स मध्ये, तर क्लॉजचा वापर करून आपल्याला सिंपल कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स कसे बनतात त्याचा आपण अभ्यास याच्या आधी केला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा पोर्शन याच्या आधी देखील त्यांनी अभ्यासला असणार. ठीक आहे. तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक क्रिया आपण कशा प्रकारे एकत्र आणू शकतो. ठीक आहे. सिंपल कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्सद्वारे. तर याचा अभ्यास आपल्याला याच्यात करायचा होता. तर आज काल आपण बघितलं होतं की सिंपल सेंटेन्स तयार करण्यासाठी 3 फॉर्म्युले आपण वापरले होते. V1 प्लस ING एक फॉर्म्युला त्याच्यामध्ये होता. ठीक आहे. ओके. एक फॉर्म्युला त्याच्यामध्ये कुठला होता, हॅव्हिंग आणि पास्ट पार्टिसिपलचा त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला होता. ओके. एक त्याच्यामध्ये परत बिंगचा फॉर्म्युला अभ्यासला होता आपण. आणि हे जे फॉर्म्युले आपण अभ्यासल्यानंतर काल एक नवीन फॉर्म्युलाचा आपण अभ्यास केला होता की सिंपल सेंटेन्स तयार करण्यासाठी त्या फॉर्म्युलाचा वापर तुम्हाला करता येतो. ठीक आहे. तर तो फॉर्म्युला आपण कधी वापरायचा होता, अगदी सोपा आहे. जेव्हा दोन घटना तुम्हाला अशा दिलेल्या असतील आणि दोनही घटना एकत्र घडत असतील, दोनही घटना किंवा दोनही क्रिया करणारी व्यक्ती ही एकच असेल. ओके. डेव्हिड आणि तो वापरलाय परत याच्यामध्ये डेव्हिड साठीच. डेव्हिड आतमध्ये आला, क्लासरूम मध्ये तो आला, आणि जेव्हा तो क्लासरूम मध्ये आला तेव्हा तो सिंगिंग म्हणजे गाणं म्हणत होता. म्हणजे तो गाणं म्हणत म्हणत क्लासरूम मध्ये आला. याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण की डेव्हिडनी याच्यामध्ये दोन क्रिया केलेल्या आहेत. एक क्रिया तो चालत चालत तो क्लासरूम मध्ये येण्याची क्रिया, दुसरी क्रिया गाणं म्हणण्याची क्रिया. ठीक आहे. आणि ह्या दोनही क्रिया कशा झालेल्या आहेत, एकत्र झालेल्या आहेत. ठीक आहे. दोन सेंटेन्सेस आपण लिहिले, एक सेंटेन्स या क्रियेसाठी लिहिलं, एक सेंटेन्स दुसऱ्या क्रियेसाठी लिहिलं. आणि तुम्हाला म्हटलं की सिंपल सेंटेन्स बनवून दाखवा याचं. अगदी सोपं आहे. आपण काय करतो, जी दुसरी क्रिया आहे, ठीक आहे, त्याचं जे क्रियापद आहे, ओके, त्या दुसऱ्या क्रियेच्या क्रियापदाला आपण लावतो ING हा प्रत्यय. सिंग याचं मूळ रूप घ्यायचं, बाकी रूप नाही घ्यायचं, त्याला लावायचा ING हा प्रत्यय, सिंगिंग. म्हणजे हे वाक्य बनणार, डेव्हिड एंटर द क्लासरूम सिंगिंग. तर हा नियम काल आपण अभ्यासला होता. मेघा वॉचेस टीव्ही, शी इज स्टडिंग. म्हणजे अभ्यास करता करता मेघा ही काय करतोय, टीव्ही पाहत होती. आपण काय केलं होतं, मेघा वॉचेस टीव्ही सेंटेन्सची पहिली क्रिया आपण जशाच तशी लिहिली होती. आणि दुसरी जी क्रिया आहे त्याचं जे क्रियापद ते घेतलं होतं स्टडी, त्याला असा इथे आपण ING प्रत्यय लावला होता. स्टडिंग म्हणजे काय झालं याच्यामध्ये, मेघा ही टीव्ही पाहता पाहता अभ्यास करत होती, या प्रकारे. तर हा नियम काल आपण अभ्यासला होता. याचे व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे, तुम्ही व्हिडिओतून या नियमाचा अभ्यास करू शकता. तर आज आपण पाहणारा पुन्हा एखादी काही नियम आहे का की ज्याद्वारे आपल्याला सिंपल सेंटेन्स तयार करता येते. ठीक आहे. अगदी आहे. हा बघा, हा नेक्स्ट नियम आहे, बायचा वापर करून. बाय म्हणजे काय होते, त्याद्वारे किंवा एखाद्या गोष्टीद्वारे. ठीक आहे. बायचा वापर करायचा, V1 क्रियापदाचं मूळ रूप लावायचं आणि नंतर त्याला ING लावायचा. आणि अशा प्रकारे तुम्ही इथे काय करू शकता, दोन वाक्य जोडू शकता.
तर हा देखील एक नियम आहे सिंपल सेंटेन्स तयार करण्याचा, सोपा असा नियम आहे. पहा नियम कसा काम करतो. एक सेंटेन्स दिला याच्यामध्ये, आय ओपन द डोअर, आय किक इट. मी दरवाजा उघडला. ओके, कसा उघडला? आय किक इट, त्याला मी लाथ मारली आणि दरवाजा ओपन झाला. तुम्हाला दिसते की याच्यामध्ये हा जो सब्जेक्ट आहे यांनी काय केलं आहे, यांनी दरवाजा ओपन केला. कसा केला? लाथ मारून केला. ठीक आहे, त्याने किक मारली, म्हणजे किकच्या सहाय्याने त्यांनी काय केला? दरवाजा ओपन केला. अशा वेळेस तुम्हाला म्हटलं की सिंपल सेंटेन्स बनवून दाखवत आधी काय करायचं, पहिलं जी ऍक्शन आहे इथे लिहून घ्यायची. रिझल्ट जो आहे म्हणजे एखाद्या क्रियेचा रिझल्ट, जसं याच्यामध्ये त्यांनी काय केलं? लाथ मारली, ही क्रिया झाली. याचा परिणाम काय झाला? दरवाजा ओपन झाला. ठीक आहे, तर रिझल्टची जी ऍक्शन आहे ती आधी लिहायची याच्यामध्ये. आय ओपन द डोअर, मी दरवाजा ओपन केला. कसा ओपन केला किंवा कसा ओपन केला? बी वाय, बाय लावायचं याच्यामध्ये, तेव्हा बाय त्यांनी लावला याच्यामध्ये. नंतर जे दुसऱ्या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे किक, ते घेतले याच्यामध्ये, त्याला असा आयएनजी हा प्रत्यय लावला, किकिंग इट. कसा ओपन केला दरवाजा? त्याला लाथ मारून. ठीक आहे, किक इट म्हणजे दरवाजा, बाय किकिंग इट, या प्रकारे त्याला आयएनजी असा प्रत्यय लावला. हे बघा, आय ओपन द डोअर बाय किकिंग इट. तर या नियमाद्वारे देखील तुम्हाला काय करता येते? सिंपल सेंटेन्स तयार करता येते. याच्यामध्ये एक्झाम्पल हे सॉल्व्ह केले आहेत. आपण दुसरे काही एक्झाम्पल घेऊन पाहू, आपल्या मताने घेऊ आपण एक्झाम्पल. ठीक आहे, एक एक्झाम्पल आपण घेऊ याच्यामध्ये. राजेश विन्स द हार्ट्स ऑफ पीपल. राजेशनी लोकांची मनं जिंकली. ही सिंग्स अ सॉन्ग. कसं त्याने लोकांची मनं कशी जिंकली? त्यांनी गाणं म्हणून, एक चांगलं गाणं त्यांनी म्हटलं राजेशनी, आणि काय केलं त्यांनी? मग लोकांची मनं जिंकली. तुम्हाला सूचना आहे की मेक सिंपल, तुम्ही याचं सिंपल सेंटेन्स तयार करून दाखवा. राजेश विन्स द हार्ट ऑफ पीपल, ही सिंग्स अ सॉन्ग. याचा अर्थ काय की राजेशने काय केलं? लोकांचे हृदय जिंकले. कसं जिंकलं त्यांनी? त्याने एक गाणं म्हटलं आणि जिंकलं. ठीक आहे, म्हणजे गाण्याच्या साह्याने त्याने लोकांची मनं जिंकली. ठीक आहे, म्हणजे याच्यात मला कुठला नियम लावायचा आहे? बी वाय बाय, नंतर दुसऱ्या वाक्यामध्ये जी क्रिया आहे तिला त्याचं मूळरूप घ्यायचं, त्याला आयएनजी प्रत्यय लावायचा, उर्वरित वाक्य जशाच तसं क्रिया. आधी पहिली क्रिया जी आहे ती जशाच तशी लिहा. पहिली क्रिया याच्यामध्ये काय? रिझल्ट, कर्त्याने जी गोष्ट केली, आता परिणाम म्हणजे इत्यादी दिले आहे. ठीक आहे, काय परिणाम आहे याचा? राजेश विन्स द हार्ट ऑफ पीपल. राजेशनी लोकांची हृदय जिंकलं. राजेशनी लोकांची हृदय जिंकलं. कसं जिंकलं? आता आपण लावू याच्यामध्ये बी वाय बाय, च्याद्वारे. बायचा अर्थ काय होतो? च्याद्वारे. कशाद्वारे? गाणं म्हणून. काय घ्यायचं? सिंगचं इथं घ्यायचं मूळ रूप काय आहे? सिंग, त्याला लावायचा आयएनजी. बाय सिंगिंग, काय उरलं वाक्यामध्ये? अ सॉन्ग. हे बघा, बाय सिंगिंग अ सॉन्ग. काय केलं आपण? आधी सेंटेन्स बघितलं. समजा अशा प्रकारच्या दोन क्रिया तुमच्या समोर असतील, ज्याच्यामध्ये पहिली क्रिया काय आहे? एक परिणाम आहे, कर्त्याने काहीतरी केलं. ठीक आहे, त्याचा हा परिणाम आहे. परिणाम नाही, हा रिझल्ट ज्याला म्हणतो. यस, परिणाम. कर्त्याने काहीतरी केल्याचा हा परिणाम आहे की राजेशने काय केलं? लोकांची मनं त्यांनी जिंकली. ठीक आहे, हा काय परिणाम आहे? त्यांनी लोकांची मनं कशी जिंकली? गाणं म्हणून. ठीक आहे, त्याने काहीतरी कृती केली. कुठली कृती त्याने केली? त्यांनी गाणं म्हटलं, एक छानसं गाणं त्यांनी म्हटलं. ठीक आहे, ही सिंग्स अ सॉन्ग. म्हणजे आता मला म्हटलं की तुम्ही सिंपल सेंटेन्स तयार करून दाखवा. यामध्ये मला बी वाय बाय आणि बी1 प्लस आयएनजी हा फॉर्म्युला लावायचा आहे. कधी लावणार? का लावणार? कारण याच्यामध्ये कर्त्याने काय केलंय? काहीतरी करून याने एखादी गोष्ट याच्यात काय केली आहे? प्राप्त केली आहे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट प्राप्त करता काहीतरी करून, तेव्हा तुम्हाला याचा वापर करता येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीद्वारे आपण दुसरी एखादी गोष्ट जेव्हा प्राप्त करतो तेव्हा आपल्याला बी वाय बाय
आणि V1 प्लस ING हा प्रत्यय लावून किंवा हे रूप लावून आपल्याला काय करता येते, याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स तयार करता येते. अगदी सोपा आहे. जो रिझल्ट आहे तो सुरुवातीला लिहायचा, ओके, नंतर BY बाय लावायचं, नंतर दुसऱ्या वाक्यात जे क्रियापद आहे ते घ्यायचं, घेतलं याच्यामध्ये सिंग, त्याचं मूळ रूप घेतलं, ठीक आहे, त्याला ING हा प्रत्यय लावायचा आणि उर्वरित वाक्य जशा लिहायचं. राजेश विन्स द हार्ट ऑफ पीपल बाय सिंगिंग अ सॉन्ग. काय बनलं हे? एक सिंपल सेंटेन्स बनलं. परत घेऊ आपण. इंडिया लॉस्ट द मॅच. इंडिया परफॉर्म पुअर. ठीक आहे. इंडियानी मॅच काय केली? लॉस्ट म्हणजे हरला भारत मॅच. ठीक आहे. का बरं हरला भारत मॅच? कारण भारताची परफॉर्मन्स त्याच्यामध्ये कशी होती? पुअर होती. खूप अशी वाईट भारताने त्याच्यामध्ये काय दिली? परफॉर्मन्स दिली. परत तुम्हाला सूचना आहे याच्यामध्ये की मेक सिंपल सेंटेन्स तुम्ही तयार करून दाखवा. इंडिया लॉस्ट द मॅच. ओके, एक वाक्य आहे. भारताने मॅच हारला. ओके. दुसरं वाक्य आहे इंडिया परफॉर्म पुअर. का हारला भारत? बिकॉज इंडिया परफॉर्म पुअर. त्यांची परफॉर्मन्स खूप पुअर होती. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे आहे कारण, रिझन. भारत का बरं मॅच हारला? बिकॉज इंडिया परफॉर्म पुअर. काय झालं जेव्हा इंडियाने परफॉर्म पुअर केला, इंडियाने परफॉर्मन्स जो आहे थोडा पुअर दिला, वाईट दिला, तेव्हा काय घडलं? भारत मॅच हरला. हा आहे रिझल्ट आणि हे आहे रिझन आणि रिझल्ट. ठीक आहे. दोन्ही याच्यामध्ये काय आहे? एकच करता आहे. ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला कुठला नियम लावायचा आहे? BY बाय प्लस V1 प्लस ING हा नियम तुम्हाला याच्यात लावायचा आहे. त्याच्यासाठी सिंपल सेंटेन्स तयार करण्यासाठी. कसा लावणार? अगदी सोपा आहे. याच्यामध्ये पहा कसा लावतो नियम हा. बरं, हा नियम आपण का बरं लावायचा? कारण याच्यामध्ये दोन क्रिया त्यांनी दिल्या आहेत. ओके. दोन्ही क्रियेमध्ये कर्ता एक आहे. ओके. नंतर याच्यामध्ये ही जी क्रिया आहे ते कारण आहे, रिझन आहे, आणि हा आहे त्याचा परिणाम. याच्यामुळे हे घडलं. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगायचं असेल की एखाद्या गोष्टीमुळे काहीतरी घडलं आहे किंवा एखाद्याने एखादी गोष्ट करून काहीतरी प्राप्त केलं आहे, ठीक आहे, तुम्हाला असं जेव्हा इंग्लिशमध्ये सांगायचं असते तेव्हा तुम्हाला BY बाय प्लस V1 प्लस ING हा प्रत्यय लावून तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं असतं? सिंपल सेंटेन्स तयार करायचं असतं. तर आता मी बनवून बघतो सिंपल सेंटेन्स. आधी काय करायचं? जो रिझल्ट जी ऍक्शन आहे, जो परिणाम जो झाला तो आधी लिहायचा. पहिलं वाक्य आधी लिहायचं थोडक्यात. इंडिया लॉस द मॅच. भारताने मॅच गमावली. ठीक आहे. नंतर लावायचं BY बाय. का बरं गमावली? कशाद्वारे गमावली? बाय. नंतर दुसऱ्या वाक्यामध्ये जे रिझन आहे त्याचं घ्यायचं मूळ रूप. परफॉर्म आहे, ED आहे, ED खोडा, त्याला लिहा, मूळ रूप घ्या, परफॉर्म. ठीक आहे. त्याला लावायचा ING. काय केलं? BY बाय लिहिलं, दुसऱ्या वाक्यातलं क्रियापद घेतलं, मूळ रूप त्याचं, त्याला लावला ING हा प्रत्यय, हा बघा, परफॉर्म घेतलं, ED काढला त्याचं, परफॉर्म, काय बनलं? परफॉर्मिंग. इथे काय उरलं? दुसऱ्या वाक्यात पुअर. हे बघा सिंपल सेंटेन्स तयार झाला. बाय परफॉर्मिंग पुअर म्हणजे अतिशय वाईट अशी परफॉर्मन्स देऊन भारताने काय केलं? भारत मॅच हा गमावून बसला. ठीक आहे. BY बायचा अर्थ काय होतो? च्याद्वारे किंवा एखाद्या गोष्टीद्वारे, एखादी व्यक्ती जर एखादी गोष्ट प्राप्त करत असेल किंवा एखादी गोष्ट केल्यामुळे काहीतरी झालं असेल, ठीक आहे, तर आपण त्यावेळेस BY बाय V1 प्लस ING हा नियम लावून काय करतो? सिंपल सेंटेन्स तयार करता येतो. एक परत शेवटचं सेंटेन्स तो आपण याच्यामध्ये, हरीश गेट्स फर्स्ट क्लास, ही स्टडीज हार्ड. हे बघा, हे सेंटेन्स तुम्हाला
लगेच समजणार. हरीशला फर्स्ट क्लास भेटला किंवा हरीशनी फर्स्ट क्लास प्राप्त केला. कसा प्राप्त केला? ही स्टडीज हार्ड, त्याने खूप मेहनत केली, खूप त्याने रात्रंदिवस तो जागला, ठीक आहे, आणि नंतर त्याला काय मिळाला? त्याच्यामध्ये त्याला फर्स्ट क्लास प्राप्त झाला. याच्यामध्ये हे काय आहे? हा आहे रिझल्ट, परिणाम, आणि हे काय आहे? कर्त्याने केलेली कृती. म्हणजे कर्त्याने काय केलं? कर्त्याने ही क्रिया करून हे प्राप्त केलं. ही क्रिया केली आणि या क्रियाद्वारे कर्त्याला काय मिळालं? हे बक्षीस भेटलं. अरे वा, त्याने चांगला अभ्यास केला आणि त्यांनी काय केलं? त्याला फर्स्ट क्लास पटवला. तर याच्यात मला बी वाय बाय आणि बी वन प्लस आय एन जी हा नियम लावून मला काय करायचं? याचं मेक सिंपल, याचं मला सिंपल सेंटेन्स तयार करायचं आहे. आधी आहे जी ऍक्शन आहे पहिली ती लिहून घ्यायची. याच्यामध्ये हरीश गेट्स अ फर्स्ट क्लास. ओके, हरीशला फर्स्ट क्लास मिळाला. कसा भेटला? कशाद्वारे भेटला? मी समोर लिहिणार बी वाय बाय म्हणजे द्वारे. नंतर काय लिहायचं? त्याने कसा प्राप्त केला? स्टडीज हार्ड, खूप अभ्यास केला त्याने, ठीक आहे. तर याचं स्टडीचं घ्यायचं मूळ रूप. याला ईएस लागला आहे, तर खोडू आपण त्याचा ईएस. ओके, स्टडी मूळ रूप त्याचा काय? स्टडी. त्याला लावला आयएनजी. हे बघा, बी वन म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप स्टडिंग. काय उरलं वाक्यामध्ये? हार्ड. ओके, हरीश गेट्स अ फर्स्ट क्लास बाय स्टडिंग हार्ड. हरीशला अभ्यास करून त्याने काय प्राप्त केला? फर्स्ट क्लास प्राप्त केला, ठीक आहे. बी वाय बाय नंतर क्रियापदाचं मूळ रूप, त्याला आयएनजी हा प्रत्यय आणि उर्वरित सेंटेन्स जशास तसं. तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही की जेव्हा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करून दुसरी गोष्ट प्राप्त करते. जसं एखादा चोर आहे, चोर काय करतो? चोरी करताना काय करतो की तो चावीची कॉपी करतो आणि दरवाजा ओपन करतो. घेऊ आपण याचा एक सेंटेन्स चोराचं. थिफ ओपन्स द डोअर. चोराने दरवाजा उघडला. ही युजेस द की. चाबीच्या साह्याने, ठीक आहे. चोराकडे चाबी कशी पोहोचली माहित नाही, भगवान जाणे. तर पण चोराने काय केलं? चोराने दरवाजा ओपन केला चाबीच्या साह्याने. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या साह्याने आपण जर एखादी दुसरी गोष्ट करत असू तेव्हा आपण काय करतो? बी वाय बाय बी वन प्लस आय एन जी हा फॉर्म्युला लावून त्याद्वारे आपण सिंपल सेंटेन्स तयार करत असतो. चोराने दरवाजा ओपन केला. कसा ओपन केला? चाबी वापरून, यूज द की. ओके, लिहिणार याच्यामध्ये सेंटेन्स मग हे opens the door. कसं? बाय यूज घ्या. मूळ रूप यूजचं काय आहे? युजेसचं मूळ रूप यूज. त्याला आयएनजी लावायचा, ई खोडायचा. आयएनजी लावताना असं नाही लिहायचं. दोन स्वर एकत्र येत नाही इंग्लिशमध्ये. ए ई आय ओ यू हे स्वर आहेत, हे जवळ येत नाही, ठीक आहे. युझिंग त्यांना आपण उडवलं. इथून ई जो आहे त्याला आपण उडवला. युझिंग द की. The thief opens the door by using the key. ठीक आहे. चाबीच्या साहाय्याने चोराने काय केला? दरवाजा ओपन केला. तर याद्वारे देखील तुम्हाला काय करता येते? सिंपल सेंटेन्स तयार करता येते. हा एक नियम त्याच्यामध्ये महत्वाचा आहे सिंपल सेंटेन्स तयार करण्याचा. आता आणखी काही नियम आहेत ज्याद्वारे तुम्हाला सिंपल सेंटेन्स तयार करता येते. हे बघा, हा नियम. We can also form simple sentence with preposition like with, in, without or on. With म्हणजे एखाद्या गोष्टीच्या साहाय्याने, इन म्हणजे आतमध्ये, विदाउट म्हणजे त्याशिवाय, फॉर म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी, ठीक आहे. तर विथ, इन, विदाउट आणि फॉर याद्वारे तुम्हाला सिंपल सेंटेन्स तयार करता येते. हे काय आहे? विथ काय आहे? इन काय आहे? विदाउट काय आहे? फॉर काय आहे? यांना आपण काय म्हणतो? यांना आपण म्हणतो प्रेपोजिशन्स. ते काय आहेत? प्रेपोजिशन्स. ओके, हे बघा, मेघा डस्टेड द टेबल. टेबल तिने स्वच्छ केला, ठीक आहे.
कसा स्वच्छ केला? शी यूज अ येलो क्लॉथ फॉर दिस. टेबल साफ करण्यासाठी तिने एक पिवळा कापड वापरला. सूचना होती याच्यामध्ये मेक सिंपल, सिंपल सेंटेन्स तयार करून दाखवा. आपण काय लिहिलं बघा, मेघा डस्टेड द टेबल. मेघाने टेबल स्वच्छ केला. कशाच्या सहाय्याने? विथ अ येलो क्लॉथ. हे बघा, विथ. विथचा अर्थ काय होतो? च्या सहाय्याने. एखाद्या वस्तू सहाय्याने, एखाद्या गोष्टीच्या सहाय्याने जर तुम्ही एखादी दुसरी गोष्ट करत असाल तर तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचं नाव इथं लिहावं लागतं. विथ नंतर त्या गोष्टीचं नाव. येलो कोन, एका पिवळ्या कापडाच्या सहाय्याने. याचा विथ म्हणजे काय होते? सहाय्याने किंवा मदतीने. एका येलो म्हणजे पिवळ्या आणि क्लॉथ म्हणजे कापडाच्या. एका पिवळ्या कापडाच्या सहाय्याने तिने काय केला? टेबल स्वच्छ केला. ठीक आहे. विथ च्या सहाय्याने तुम्हाला सिंपल सेंटेन्स तयार करता येते. घेऊ आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल. मेक सिंपल, सिंपल सेंटेन्स काय तयार करू आपण याचं. ही eats his meal. He eats, okay, eats his meal. He uses a spoon. Okay. He eats his meal. He uses a spoon. ठीक आहे. त्याने त्याचं मिल म्हणजे काय होते? जेवण केलं. जेवण त्याने पूर्ण केलं. ठीक आहे. त्याने कसं पूर्ण केलं? युजेस अ स्पून. त्याने त्याचं जेवण करण्यासाठी चम्मच वापरला. याच्यात काय झालंय बघा, याच्यामध्ये कर्त्यांनी काय केलंय? एका दुसऱ्या गोष्टीच्या साहाय्याने, दुसऱ्या वस्तूच्या साहाय्याने त्यांनी काय केलं? ही क्रिया पूर्ण केली. म्हणजे एखाद्या वस्तूच्या साहाय्याने किंवा एखाद्या गोष्टीच्या साहाय्याने तुम्ही काय करता? याच्यामध्ये ही एखादी क्रिया पूर्ण करता. तर त्यावेळेस तुम्हाला इथे म्हटलं की सिंपल सेंटेन्स तयार करून दाखवा. मेक सिंपल. तर त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये विथ चा वापर करून सिंपल सेंटेन्स तयार करता येते. हे बघ कसे बनते सेंटेन्स. ही एट्स हिज मील. त्याने त्याचं जेवण घेतलं किंवा खाल्लं. कसं खाल्लं? सहाय्याने. सहाय्य म्हणजे विथ. कशाच्या सहाय्याने? विथ अ स्पून. एका चमच्याच्या सहाय्याने. पहा, म्हणजे दोन सेंटेन्स लिहायची मला याची गरज भासली का? अजिबात नाही. मी काय लिहिलं? ही इट्स हिज मील विथ अ स्पून. एखाद्या वस्तूच्या सहाय्याने जर तुम्ही एखादी दुसरी गोष्ट करत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये विथ चा वापर करून काय करता येते? सिंपल सेंटेन्स तयार करता येते. काय करायचं? विथ लिहायचं आणि ज्या गोष्टीद्वारे ती क्रिया पूर्ण झाली आहे त्या गोष्टीचं नाव लिहायचं इथं. ठीक आहे. अगदी सोपं आहे याच्यामध्ये. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ याच्यामध्ये सिंपल सेंटेन्सचं. ठीक आहे. ही फाउट विथ अ लॉयन. अरे बापरे, त्याने काय केलं? फाईट केली लॉयन सोबत. ही फाउट किंवा येस, ही फाउट विथ करेज. है ना. तो त्यांनी फाईट केली होती कोणासोबत? लॉयन सोबत. ठीक आहे. ही फाउट विथ करेज. तो कसा त्याने फाईट केली? त्याने हिमतीने फाईट केली. ठीक आहे. तुम्हाला म्हटलं की लावून दाखवा आता. त्याने फाईट केली. फाउट विथ अ लॉयन. कसं? हिमतीने, विथ करेज. म्हणजे हिम्मत ठेवून त्यांनी काय केली किंवा हिमतीच्या साह्याने त्यांनी काय केलं? त्या लॉयन सोबत त्यांनी याच्यामध्ये काय केलं? फाईट केली. ठीक आहे. नेक्स्ट आपण घेऊ याच्यामध्ये नंबर 4. नंबर याच्यामध्ये ब्लॅक घेऊ. नंबर 4. अमृता cooks all the food.
शी हॅज बुक ऑन कुकिंग. सूचना कार्याच्या मध्ये सजेशन तुम्हाला लिहिणार की मेक सिंपल सिंपल सेंटेन्स तयार करून दाखवा. ओके. अमृता कुक्स ऑल द फूड. शी हॅज अ बुक ऑन कुकिंग. तुम्ही बनवून दाखवा हे सेंटेन्स सिंपल मध्ये. ओके, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये त्याचं आन्सर टाइप करून पाठवू शकता. अमृता कुक्स ऑल द फूड. शी हॅज अ बुक ऑन कुकिंग. पहा याच्यात तुम्हाला कसं दिसतंय की अमृताने काय केलंय, तिने सर्व अन्न तयार केलं. कसं तयार केलं, तिच्याकडे काय होतं, अ बुक ऑन कुकिंग. लक्षात घ्या, म्हणजे अमृता खूप हुशार आहे. तुला माहित त्याकडे काय आहे, एक पुस्तक आहे स्वयंपाकावरचं, आणि त्या स्वयंपाकावरच्या पुस्तकाच्या सहाय्याने काय केलेलं आहे, सर्व तिनं फूड तयार केलं. ओके, आपण लिहिणार अमृताने. ओके, अमृताने काय केलं, शिजवलं, बनवलं ऑल द फूड. ठीक आहे. कशाच्या सहाय्याने म्हणजे विथ, नंतर घ्यायचं त्या गोष्टीचं नाव, विथ अ बुक ऑन कुकिंग. विथ अ बुक ऑन कुकिंग. लेट मी पेस्ट इट. ओके, हे बघा, विथ अ बुक ऑन कुकिंग म्हणजे स्वयंपाकाच्या पुस्तकाच्या सहाय्याने तिने काय केलं, अमृताने, तिने सर्व अन्न तयार केलं. ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझा एक विद्यार्थी होता, तो मला बोलला की सर, मी तुमची मागची जी एक्झाम आहे BA फायनल इयरची, ती तुमच्या नोट्सच्या सहाय्याने काय केली, पूर्ण केली. ओके, म्हणजे पास केली. तो त्याचं एक्झाम्पल आपण घेऊ. तो मला काय म्हटला की राईट, साक्षीचा अगदी बरोबर आन्सर त्यांचं. आय पास द टेस्ट पेपर. I read a book. Book नाही, notes. Notes on the paper. ठीक आहे. आन्सर पहा याच्यामध्ये सेंटेन्स. मी टेस्ट पेपर पास केला. कसा पास केला टेस्ट पेपर तो, मी नोट्स वाचले. आय रीड अ नोट्स. ठीक आहे. कशाची नोट्स, पण आपण त्याला घेऊ डायजेस्ट घेऊ. ठीक आहे. रीड अ डायजेस्ट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. डायजेस्ट ऑन द पेपर. त्या पेपरची मी नोट्स वाचली आणि काय केलं, मी टेस्ट पेपर पास केला. ठीक आहे. म्हणजे यांनी काय केलं, त्या पेपरच्या डायजेस्टच्या सहाय्याने, विथ म्हणजे काय होते, सहाय्याने किंवा पद्धतीने यांनी काय केलं, पेपर पास केला. ठीक आहे. तुम्ही सॉल्व्ह करून बघा. आय पास द टेस्ट. आय रीड डायजेस्ट ऑन द पेपर. ओके, कसं बनणार, प्रथम तुम्ही काय करायचं, एक्झाम्पल लिहून घ्यायचं. पहिली ऍक्शन, अरे मी टेस्ट पास केलं. अरे व्हेरी गुड. आय पास द टेस्ट पेपर. व्हेरी गुड. कसा पास केला रे, काय वाचलं होतं, किंवा तू काय वापरलं, किंवा कशाच्या सहाय्याने तू पास केलं, मी सांगणार त्याला. ते काय आहे, नाव काय त्याचं, हे बघा, अ डायजेस्ट ऑन द. डायजेस्ट का अर्थ काय होतो, गाईड. ठीक आहे. विथ म्हणजे च्या सहाय्याने, कशाच्या सहाय्याने, विथ अ डायजेस्ट ऑन द पेपर. ओके, विथ अ डायजेस्ट ऑन द पेपर. हे बघा, डायजेस्टच्या सहाय्याने आपण काय केलं, आय पास द टेस्ट विथ अ डायजेस्ट ऑन द पेपर. अगदी बरोबर, अगदी बरोबर आन्सर आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. आपण त्या डायजेस्टच्या सहाय्याने काय केलं, टेस्ट पेपर पास केला. ठीक आहे. अशा प्रकारचे क्रिया तुम्हाला जेव्हा दिसतील त्याच्यामध्ये, की एखादं आहे, ठीक आहे, एखादा व्यक्ती एखाद्याच्या सहाय्याने काय करतो, काहीतरी अचीव करतोय. ठीक आहे. आता एक माझा विद्यार्थी आहे जो काय झाला, आता नेटसेट पास झाला. नेटसेटची परीक्षा खूप मोठी परीक्षा असते. ठीक आहे.
आपल्या कॉलेजला ते शिकवत आहेत सध्या, त्यांना ओळखत असाल, निखिल सर आहेत. निखिल पिसे सर आहेत, त्यांना मी शिकवलं आहे. BA ला असताना ते, मी जेव्हा पहिल्यांदा आलो होतो 2012-13 मध्ये असणार, त्यावेळेस ते बीकॉम फायनल इयरला होते. त्यांना मी शिकवले. माझे विद्यार्थी आहेत, आज ते प्राध्यापक बनलेले आहेत. कॉमर्सला ते आज अकाउंटन्सी हा विषय शिकवतात. ठीक आहे. तर ते कसे पास झालेत? नेट सेटची खूप कठीण परीक्षा असते. नेट एक्झाम देखील पास झालेत आणि सेट एक्झाम देखील ते पास झाले. कसे पास झालेत? त्याला म्हटलंय मेहनत किंवा डिलिजन्स. तर आपण त्यांचं एक्झाम्पल घेणार. निखिल सर पास नेट एक्झामिनेशन. ठीक आहे. त्यांनी कसं पास केलं? त्यांच्याकडे काय होतं? ही हॅड diligence. Let me correct it. मेहनत. Okay, Nikhil sir has passed the NET examination. त्यांच्याकडे काय होतं? त्यांच्याकडे मेहनत करण्याची क्षमता होती. ठीक आहे. म्हणजे यांनी काय केलं? निखिल सरांनी मेहनत करण्याच्या क्षमतेच्या सहाय्याने त्यांनी काय केलं? नेट परीक्षा पास केली. खूप मोठी परीक्षा. आता आपण याचं करणार सिंपल सेंटेन्स. आधी लिहून घेतो. निखिल सर पास नेट एक्झामिनेशन. निखिल सरांनी नेट एक्झामिनेशन पास केली. कशी पास केली? कशाच्या सहाय्याने पास केली? सहाय्य म्हणजे विथ. आपण लिहिणार हिम्मत. हिम्मत म्हणण्यापेक्षा मेहनत. डिलिजन्सचा अर्थ काय होतो? मेहनत. विथ डिलिजन्स. ओके. विथ डिलिजन्स म्हणजे मेहनतीच्या सहाय्याने काय केलं त्यांनी? ती परीक्षा पास केली. निखिल सर पास द नेट एक्झामिनेशन विथ डिलिजन्स. हे देखील काय म्हणले याच्यामध्ये? इट हॅज ऑल्सो बिकम अ सिंपल सेंटेन्स. ओके. आता समजा तुम्हाला मागच्या वेळेस शिकवलं होतं, समजा 2 ऍक्शन आहेत. जसं आता मी काय करत आहोत? शिकवत आहोत आणि काय घेतो? चहा जो आहे तो पित आहोत. ओके. समजा एखादा करता आहे, तो शिकवतही आहे. जसं मी शिकवत आहोत आणि काय चहा घेत आहोत. आणि तुम्हाला वाटलं की सिंपल सेंटेन्स बनवून दाखवा. बघा थोडंसं मेक सिंपल सेंटेन्स. माझ्यावर घेतो सेंटेन्स की सर काय करत आहे? टीचिंग. शिकवत आहेत. ओके. टी वाय टीचिंग. टीचर्स. शिकवत आहे. ही टेक्स टी वाय टीचिंग. काय ना, मी शिकवत आहोत आणि काय करतो? चहा घेतो. कोल्ड झाला चहा, थंड झाला. ओके. तुम्ही देखील चहा घेतला असणार. तुम्ही व्हिडिओ ऑफ करून घेऊ शकता. मी घेऊ शकत नाही व्हिडिओ ऑफ करून चहा. ठीक आहे. ओके. सर टीचर. सर शिकवत आहे. ही टेक्स टी वाय टीचिंग. तुम्हाला वाटलं की अरे याचं मला काय करा? 1-2 वाक्य आहेत. सिंपल सेंटेन्स बनवून दाखवा. जेव्हा एखादा कर्ता काय करतो? 2 क्रिया एकत्र करतो. आता तुम्हाला याच्यामध्ये जो नियम लावायचा आहे तो हा नाही लावायचा. इथं तुम्हाला कुठला नियम लावायचा आहे? इथं तुम्हाला नियम लावायचा आहे ING चा. कसा लावणार पहा. पोपटे सर शिकवता शिकवता काय करतात? चहा घेतात. ओके. इथं मी लिहिणार पोपटे सर टेक्स टी टीचिंग. पोपटे सर टेक्स टी चहा घेतात. टेक्स टी काय झालं याच्यामध्ये? एक ऍक्शन. आणि शिकवता शिकवता म्हणजे टीच जी दुसरी ऍक्शन असते त्याला असं आपण ING लावतो. हा नियम मागचा नियम होता. मला लगेच आठवला कारण मी आता 2 क्रिया एकत्र करत होतो. ठीक आहे. तर हा नियम तुम्ही लक्षात ठेवा की 2 क्रिया जर करता एकत्र करत असेल
तर जी दुसरी क्रिया असते त्या क्रियेचं आपण मूळ रूप इथं लिहितो, त्याला असा आयएनजी हा प्रत्यय लावतो. पण हा नियम अगदी सोपा आहे. याच्यामध्ये तुम्हाला याला उडवतो मी. याच्यामध्ये तुम्हाला विथच्या सहाय्याने काय करता येते, सिंपल सेंटेन्स तयार करता येतो. तर विथ आहे, इन आहे आणि विदाउट आणि फॉर याने देखील तुम्हाला सिंपल सेंटेन्स तयार करता येते. आता आपण विथ झालं आपलं, आपण जाऊ इन, विदाउट आणि फॉर यांनी कसं काय बनणार सिंपल सेंटेन्स, यांनी कसं काय बनणार. ओके, लेट अस सी. ओके, हे बघा विदाउटने कसं बनलं. विदाउटचा अर्थ काय होतो, शिवाय, एखाद्या गोष्टी शिवाय. हे सेंटेन्स बघा, ही लेफ्ट होम, त्यांनी घर सोडलं. ही डिड नॉट टेक हिज वाईफ, जेव्हा त्यांनी घर सोडलं तेव्हा त्यांनी काय केलं, त्याच्या पत्नी शिवाय त्यांनी घर सोडलं. म्हणजे तेव्हा त्यांनी घर सोडलं तेव्हा तो पत्नीला सोबत घेऊन गेला नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा सूचना आहे, मेक सिंपल, सिंपल सेंटेन्स तयार करून दाखवा. कसं बनवायचं, आधी वाक्य पाहायचं, त्यांनी घर सोडलं. ओके, घर सोडलं, कोणाशिवाय घर सोडलं, पत्नी शिवाय घर सोडलं. हे बघा यांनी काय केलं आहे की लेफ्ट होम, कोणाशिवाय, विदाउट म्हणजे शिवाय हिज वाईफ. ठीक आहे, वाक्याचा अर्थ न बदलता काय बनलं, हे सिंपल सेंटेन्स तयार झालं. वाक्याचा अर्थ न बदलता देखील तुम्हाला सिंपल सेंटेन्स तयार करता यायला. विदाउट म्हणजे शिवाय, हिज वाईफ म्हणजे त्याच्या पत्नी शिवाय, ही लेफ्ट होम विदाउट हिज वाईफ. किंवा तुम्ही म्हणू शकता की विदाउट टेकिंग हिज वाईफ, ही लेफ्ट होम विदाउट टेकिंग हिज वाईफ. ठीक आहे, याचे आपण एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे, नंबर 6 विदाउटचा वापर. ओके, ही वेंट टू ऑफिस, he forgot his pocket. Make simple. आता पहा, या मूर्खाने काय केलं आहे, याच्यामध्ये तो ऑफिसला गेला पण तो काय विसरला, त्याचा पॉकेट. तुम्हाला त्यांनी काय म्हटलं, अरे सिंपल सेंटेन्स बनवून दाखव. काय करायचं, सिंपल सेंटेन्स तयार करून दाखवायचं. पण वाक्याचा अर्थ मात्र बदलायला नको. ठीक आहे, तो ऑफिसला गेला आणि ऑफिसला जेव्हा गेला तेव्हा त्याने काय केलं, त्याला लक्षात आलं की त्याचा पॉकेटचं तर घरीच विसरला. ठीक आहे, तर मी सिंपल सेंटेन्स कसं बनवणार, तो ऑफिसला गेला, ही फॉरगॉट हिज पॉकेट म्हणजे तो ऑफिसला पॉकेट शिवाय गेला. मी लिहिणार ही वेंट टू ऑफिस, कसा गेला, शिवाय म्हणजे विदाउट हिज पॉकेट. हे बघा काय केलं याच्यामध्ये, विदाउटच्या सहाय्याने इथं मी सिंपल सेंटेन्स तयार केलं. विदाउट हिज पॉकेट म्हणजे एखाद्या गोष्टीच्या शिवाय किंवा एखादी गोष्ट ला सोडून दुसरी काहीतरी गोष्ट घडत असेल तर तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये विदाउटचा वापर करून काय करता येतं, सिंपल सेंटेन्स तयार करता येतं. जसं मी म्हणालो की लोकांच्या परमिशन शिवाय गव्हर्नमेंटने काय केलं, डिमॉनिटायझेशन केलं म्हणजे नोटबंदी केली. आपण घेऊ ते एक्झाम्पल याच्यामध्ये. ठीक आहे, लोकांची परमिशन. नंबर 7 द गव्हर्नमेंट did demonetization. ओके, याचा अर्थ काय होतो, नोटबंदी. डी, हे बघ कसा बनला शब्द, डी मनी पासून काय बनला, मॉनिटायझेशन, डिमॉनिटायझेशन. गव्हर्नमेंट डिमॉनिटायझेशन. इट did not consider consent of people. कन्सेंट म्हणजे काय होते, लोकांचा विचार किंवा लोकांची परवानगी त्यांनी काही घेतली नाही. ठीक आहे, गव्हर्नमेंट डीड डिमॉनिटायझेशन, गव्हर्नमेंटनी नोटबंदी केली. इट डिड नॉट कन्सिडर म्हणजे काय होते, विचार करणे किंवा समोरच्याला विचारणे, अरे बाबा तुझं मत काय सांग. कन्सेंट म्हणजे काय होते, परवानगी. म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलं,
कन्सेंट ऑफ द पीपल म्हणजे लोकांची परवानगी. लोकांच्या परवानगीशिवाय गव्हर्नमेंटने काय केलं? डिमॉनिटायझेशन केलं. द कन्सेंट ऑफ द पीपल, पीपल लोकांची, ऑफ म्हणजे चाची, कन्सेंट म्हणजे परवानगी. ठीक आहे. आणि तुम्हाला काय म्हटलं यांनी? काय करा याचं? मेक सिंपल. ठीक आहे. याचं सिंपल सेंटेन्स बनवून दाखवा. कसं करणार? आधी पहिलं सेंटेन्स जशाच तसं लिहायचं. गव्हर्नमेंट डिड डिमॉनिटायझेशन. ओके. कोणाशिवाय केलं? विदाउट. कशाशिवाय केलं? लोकांच्या परवानगीशिवाय, लोकांच्या मताशिवाय. विदाउट कन्सेंट म्हणजे परवानगी किंवा त्याचं लोकांचं मत. ठीक आहे. विदाउट द कन्सेंट ऑफ द पीपल. एकच सिंगल सेंटेन्स बनलं याच्यामध्ये. एवढं दोन दोन सेंटेन्स लिहायची गरज याच्यामध्ये नव्हती. विदाउट द कन्सेंट ऑफ द पीपल गव्हर्नमेंट डिड डिमॉनिटायझेशन. ठीक आहे. आणि शेवटचं परत एक्झाम्पल घेऊ याच्यामध्ये आपण विथ वरचं. नंबर 8 एक्झाम्पल. अतिशय सोपं घेणार आता. याच्यात थोडंसं कठीण झालं हे. हजबंड went to office. He did not get meal. meal म्हणजे जेवण. ठीक आहे. तुम्ही सांगा. हजबंड वेंट टू ऑफिस, ही डिड नॉट गेट meal म्हणजे नवरा जो आहे काय झाला तो? हजबंड जो आहे तो काय केला? ऑफिसला गेला, जेवणाशिवाय गेला. पण वाक्याचा अर्थ मी बदलत नाहीये. सिंगल सेंटेन्स जेव्हा मी तयार करतो, सिंपल सेंटेन्स बनवा. ठीक आहे. वाक्य जेव्हा मी दोन वाक्य जोडत आहो याच्यामध्ये विदाउटच्या साह्याने, तेव्हा मी वाक्याचा अर्थ नाही बदलत. दोनही वाक्याचा अर्थ अजिबात बदलणार नाही असं याच्यामध्ये तुम्हाला करावं लागेल. की वेंट टू ऑफिस, तो ऑफिसला गेला. कशाशिवाय गेला? जेवणाशिवाय गेला. तुम्ही बनवून बघा. विदाउटच्या साह्याने तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये? एक सिंपल सेंटेन्स बनवायचा. हजबंड ऑफिसला गेला, ही डिड नॉट गेट meal, त्याला काय जेवण भेटलं नाही. ठीक आहे. आपण लिहिणार याच्यामध्ये. लेट अस ट्राय. ओके. आधी पहिलं वाक्य लिहून घ्यायचं. हजबंड वेंट टू ऑफिस. कसा गेला तो? जेवणाशिवाय. शिवाय म्हणजे विदाउट. मेल केलं. विदाउट meal म्हणजे जेवण. आता सांगा वाक्याचा अर्थ बदलला का? हजबंड ऑफिसला गेला, तशाच तसं घेतलाय, अर्थ नाही बदलला. ही डिड नॉट गेट meal, त्याला जेवण काही मिळालं नव्हतं. म्हणजे हजबंड जो आहे तो जेवणाशिवाय ऑफिसला गेला. हजबंड वेंट टू ऑफिस विदाउट meal. ठीक आहे. तर विदाउटच्या द्वारे देखील तुम्हाला काय करता येतो? सिंपल सेंटेन्स तयार करता येतो. ठीक आहे. हे बघा. हरी धावला, ही डिड नॉट टेक हिज बॅट म्हणजे हरी रॅन विदाउट हिज बॅट. हरी हा त्याच्या बॅग विनाच धावला. याचा अर्थ काय होतो? शिवाय. बॅग शिवायच धावला तो. ठीक आहे. द बॉय गॉट अप, ही डिड नॉट टेक द कॉइन. द बॉय गॉट अप विदाउट द कॉइन किंवा विदाउट टेकिंग द कॉइन. कॉइन न घेताच तो मुलगा उभा झाला. ठीक आहे. या प्रकारे. नंतर पाहू आपण याच्यामध्ये. हा. नंतर आहे फॉर. फॉर द्वारे देखील तुम्हाला सिंपल सेंटेन्स बनवता येते का? येस, बनवता येते. हे बघा यांनी इथे बनवलं आहे. थोडं लॉंग सेंटेन्स आहे. घेऊ आपण. ठीक आहे. ही डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन टॉल्स्टॉय. त्यांनी टॉल्स्टॉयवर लेक्चर दिला होता. टॉल्स्टॉय कोण होता? एक महान रशियन लेखक होता, विचारवंत होता आणि त्याचा प्रभाव जो आहे टॉल्स्टॉयचा तो महात्मा गांधी यांच्या विचारावर पडला होता. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं? त्यांनी टॉल्स्टॉयवर एक लेक्चर दिला. ठीक आहे. ही वॉन्टेड सम आयडियाज ऑफ स्टुडंट टू बी क्लिअर. का दिला? कारण त्याला असं वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांच्या काही काही आयडियाज जे आहेत ते क्लिअर झाल्या पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं? त्यांनी टॉल्स्टॉयवर लेक्चर दिला. ठीक आहे.
तर तुम्हाला याच्यात काय करायचं, याच्यात तुम्ही काय केलं आहे, फॉर द्वारे तुम्ही याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स बनवला. कसं बनवलं पहा. आधी पहिलं स्टेटमेंट अशाच तसं लिहिलं की डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन टॉल्स्टॉय आणि इथं मग फॉर लावला. फॉरचा अर्थ काय होतो, साठी. फॉर सम आयडियाज ऑफ स्टुडंट टू बी क्लिअर. तर याच्यामध्ये कसं सेंटेन्स आहे पहा. त्याने ही ऍक्शन केली. का बरं केली, याच्यासाठी केली. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये पहिल्यांदा एक ऍक्शन असते, ठीक आहे. दुसरं त्याच्यात काय दिलं असतं, त्या ऍक्शनचं रिझन. फॉरचा अर्थ काय होतं, त्यासाठी. अरे त्यांनी, म्हणतो ना आपण, अरे त्यांनी त्याच्यासाठी ते केलं बा, ठीक आहे, त्यांनी पैशासाठी खून केला वगैरे वगैरे म्हणतो ना. त्यांनी पैशासाठी एखाद्याचा खून केला, यांनी समोर जाण्यासाठी खूप त्याग केला वगैरे वगैरे, ठीक आहे. तर फॉर द्वारे तुम्हाला काय करता येतो, सिंपल सेंटेन्स तयार करता येतो. जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ, याच्यामध्ये दुसरं घेऊ आपण, हे घेणार नाही तर आन्सर दिलेच आधीच. He took a loan. He took a loan. त्याने लोन घेतलं होतं. He wants to build a house. ठीक आहे, आपण टूकच्या ऐवजी टेक्स्ट घेऊ. त्याने लोन घेतला आहे. फॉर व्हॉट, लोन त्याने कशासाठी घेतलं, अ हाऊस. ठीक आहे, फॉर बिल्डिंग अ हाऊस किंवा फॉर अ हाऊस. आणि तुम्हाला सूचना याच्यामध्ये, मेक सिंपल. बिल्ड ऐवजी आपण घेऊ ही वॉन्ट्स अ हाऊस. त्याला घर हवं होतं म्हणून त्याने काय घेतलं, लोन घेतलं. ठीक आहे, बरेच आपल्या कॉलेजचे लेक्चर लोकांचे लोन घेतात आणि लोनचे काय करतात, ते मग हप्ते नंतर त्यांना द्यावे लागतात. ठीक आहे, तर लोन आपण जनरली घर वगैरे बांधण्यासाठी घेतो. तर फॉरच्या द्वारे तुम्हाला काय करायचा, FOR, फॉरच्या द्वारे तुम्हाला इथं सिंपल सेंटेन्स तयार करायचा. कसं करणार, प्रथम लिहून घ्यायचं पहिलं वाक्य, ही टेक्स अ लोन. त्याने एक लोन घेतलं. कशासाठी घेतलं, घरासाठी. घर म्हणजे हाऊस, तर लावायचा फॉर अ हाऊस. हे बघा, फॉर म्हणजे साठी, कशासाठी, घरासाठी. फॉर अ हाऊस. ही टेक्स अ लोन फॉर अ हाऊस. किती सोपं झालं बघा. आता आपण लिहिलं होतं ही टेक्स अ लोन, ही वॉन्ट्स अ हाऊस, त्याला घर हवं होतं, त्याने लोन घेतलं. आपण काय केलं, सरळ लिहिलं ही टेक्स अ लोन फॉर अ हाऊस. फॉरचा अर्थ काय होतो, साठी. आता तुमचं लक्ष मी याच्यामध्ये एका महत्वपूर्ण गोष्टीकडे नेऊ इच्छितो. ठीक आहे, फॉर हे प्रेपोजिशन आहे, अ हाऊस हे एक नाम आहे. हे काय बनलंय याच्यामध्ये, हे बनलंय प्रेपोजिशनची फ्रेज, एका घरासाठी. अ हाऊस फॉर, फॉर अ हाऊस, हे काय याच्यामध्ये, प्रेपोजिशन, प्रेपोजिशनल फ्रेज. शेवटचं घेऊ आपण एक्झाम्पल याच्यावरचं. फॉर तर खूप इझी आहे. ही स्पेंड हिज डेज अँड नाईट, त्याने त्याचा रात्रंदिवस खर्च केले. ही वॉन्ट्स अ फर्स्ट क्लास इन द पेपर. का त्याने रात्रंदिवस खर्च केले, त्याला पेपर मध्ये फर्स्ट क्लास हवा होता. ठीक आहे, तुम्ही सॉल्व्ह करून बघा. ही स्पेंड्स हिज डेज अँड नाईट, कशासाठी, याच्यासाठी. ठीक आहे, दिला याच्यात त्यांनी रिझन. एखादी व्यक्ती जर एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी एखादी कृती करत असेल, साठी, जसं म्हणतो की आपण यांनी यासाठी हे केलं, त्यासाठी ते केलं, तर तेव्हा फॉरचा अर्थ काय होतो, साठी. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला FOR फॉर द्वारे काय करता येते, सिंपल सेंटेन्स तयार करता येते. मेक सिंपल तुम्ही तयार करून बघा. देन इथं आपण थांबून जाऊ. ही स्पेंड हिज डेज अँड नाईट्स, त्याने त्याचे रात्रंदिवस खर्च केले. कशासाठी, ओके, यू ट्राय टू आन्सर. आपण लिहिणार ही
spends his days and night. रात्रंदिवस तो जागला. कशासाठी? वाक्याचा मिनिंग न बदलता तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये, त्याचं काय बनवायचं आहे? सिंपल सेंटेन्स. फॉर याच्यासाठी त्याला काय हवं होतं? फर्स्ट क्लास त्याच्या पेपरमध्ये. मग याला इथे घेणार फॉर अ फर्स्ट क्लास इन द पेपर. ठीक आहे. आणि पेपरमध्ये फर्स्ट क्लास अगदी बरोबर प्राप्त करण्यासाठी काय केला? हे बघा, पेपर मध्ये म्हणजे इन द पेपर, फर्स्ट क्लास, फॉर म्हणजे साठी, पेपरच्या फर्स्ट क्लास साठी. कसं बनलं इंग्लिश मध्ये, कशी बनली बा फ्रेज? पेपरच्या फर्स्ट क्लास साठी, फॉर म्हणजे साठी, म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला FOR फॉर द्वारे काय करता येते? सिंपल सेंटेन्स आरामात तयार करता येते. तरी लक्षात ठेवायचं. आणि अगदी छान आहे ही गोष्ट, चांगली याच्यासाठी आहे, छान याच्यासाठी आहे, कारण बहुतांचे वेळा काय असते, आपल्याला पेपर मी लिहायला बसलो, माझ्याकडे स्पेस नाही आहे, जागा कमी आहे, तर जागा कमी असल्यास आपण अशा प्रकारे काय करतो? वाक्याचा अर्थ न बदलता आपण दोन सेंटेन्स जोडू शकतो आणि चांगलं वाटते. असं समजा मी लिहिलं, he spent his days, he wants first class in the paper. जसं आता बीकॉम ला एक स्टोरी आहे, 3 क्वेश्चन, त्याच्यामध्ये राजा काय करतो? राजा जो आहे तो सॉरी, जे लोक असतात, स्कॉलर जे असतात, ते राजाकडे येतात. कशासाठी? त्याच्या 3 प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी नाही, ते रिवॉर्ड प्राप्त करण्यासाठी येतात. ठीक आहे. स्कॉलर्स केम टू द किंग, दे वॉन्टेड रिवॉर्ड. आता मला हा लिहायचा आहे, सिंगल सेंटेन्स मध्ये लिहायचा आहे. मेक सिंपल. विद्वान लोक राजाकडे आले कशासाठी? बक्षिसासाठी. बक्षीस म्हणजे रिवॉर्ड. बनवून बघा बरं सेंटेन्स, हे तुम्हाला जमेल का? स्कॉलर्स केम टू द किंग, त्यांना काय हवं होतं? रिवॉर्ड. ठीक आहे. आपण लिहिणार याचं आन्सर हे बघ कसं बनते. स्कॉलर्स, बीकॉम फर्स्ट इयरला आहे स्टोरी ही, सेकंड सेमिस्टरला. केम टू द किंग, स्कॉलर लोक, स्कॉलर जे आहेत ते राजाकडे आले होते. कशासाठी? बक्षिसासाठी. साठी म्हणजे फॉर, बक्षीस म्हणजे काय? रिवॉर्ड. लक्षात ठेवायचं. बीकॉमचे विद्यार्थी कोणी असतील लक्षात ठेवा, स्कॉलर लोक राजाकडे फक्त बक्षीस प्राप्त करण्यासाठी आलेले होते. स्कॉलर केम टू द किंग फॉर रिवॉर्ड म्हणजे बक्षिसासाठी. ठीक आहे. तर इथं या वाक्याचा अर्थ आणि या वाक्याचा अर्थ काय आहे? सेम टू सेम आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करता येते? वाक्याचा अर्थ न बदलता तुम्हाला सिंपल सेंटेन्स तयार करता येते. ओके ओके. मी स्क्रीनशॉट द्वारे हजेरी घेतो, कुणीही ग्रुप लेफ्ट करू नका विद्यार्थी. ओके, लेट मी स्टॉप द रेकॉर्डिंग फर्स्ट. याच्यामध्ये नसणार.